All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 5 मध्ये म्हणण्यापेक्षा माती खाल्लेल्या डे मध्ये म्हटलं तर लय भारी होईल ना भाई. कारण विषय इथं बघू शकताय, माती खाल्ली एवढी डेंजर. ह्याच्यापेक्षा डेंजर माती मी आजपर्यंत खाल्लेली आहे ह्याच्या आधी, ह्याचा काही विषय नाही. पण जेव्हापासून हे आता आपलं चॅलेंज चालू केलं, ह्याच्या अगोदरचं जे काय चॅलेंज होतं इंडियन मध्ये जे काय चालू केलं, ही जी डेंजर माती खाल्ली आहे, मला नाही वाटत मी अशी माती खाल्ली असं. काय सांगायचं तुम्हाला. चला मग ट्रेड तुम्हाला सांगतो की काय विषय होता. एक लॉट मध्ये जर आपला एवढा लॉस होत असेल तर आपण ट्रेडर नाही, लायकीच नाही मग आपली. आता काय अवघड आहे विषय. चला सांगतो. एखाद्या कसं माहितीये काय, सगळं सुरळीत चाललं असतंय काय, एक दिवस असा येतंय मारून जातंय. इट्स ओके. चला म्हणजे कानाखाली मारून जाते, तुम्ही लाका लगी असू द्या. चला सांगतो तुम्हाला आता काय विषय आहे तो. ओके, तर आज डे 5 आहे. तारीख तुम्ही बघताय 13/1/2026, 12:26 झाली. ठीक आहे. तर ट्रेड काय आपण मगाशीच क्लोज केलाय, थोडा वेळ झाले. आता रेकॉर्ड करतो, तुम्हाला दाखवतो. तोंड दाखवायची पण लायकी नाही, त्यामुळे मी तुम्हाला स्टार्टिंगला इंट्रो मध्ये फेस दाखवलं नाही आपलं. ठीक आहे, इट्स ओके. तर आज आपला 3,861 रुपयाचा लॉस झालाय. 3,861 रुपये, ते पण एका लॉट मध्ये. म्हणल्यावर तुम्ही विचार करा की भाई काय विषय असेल. रिस्क रिवॉर्डचा तर लावलायच पूर्ण. ओके, तर चला तुम्हाला सांगतो. बघू शकताय 25,750चा आपण कॉल घेतला होता. सकाळी मार्केट ओपन झाल्या घेतलाय. 11:11:30ला क्लोज केलाय 12ला. ठीक आहे, सांगतो तुम्हाला सगळं. चला, तर यो आपला कॉल होता. आणि इकडं पहिला ऑर्डर्स मध्ये पण तुम्ही बघू शकताय. अरे भाई, ऑर्डर बघा की नाद. 119ला बाय आणि 60 रुपयाला सेल. म्हणजे काय 60 पॉईंट निफ्टी मध्ये जर आपण लॉस खात असेल. माझ्यासमोर मी जर उभा असतो का, समजा मीच माझ्यासमोर असा उभा असतो, माझा एक पार्ट असतो, थोडा मारला असता, संपला विषय. मग आता तुम्ही इथं काय बॅलन्स मध्ये जरी गेला हो, बॅलन्स बघू शकताय. काल 17 होता, आज 13 आहे. असं. चला, झिरो होस तर आपण थांबायचं नाही. काय पण होती, झिरो झालं तरी चालतंय आणि प्लस झालं तरी चालतंय, आपण थांबणार नाही. सगळं तुम्हाला सांगणार काय विषय झाला ते. ओके, आज व्हिडिओ बनवायचा मूड नव्हता, तरी पण बनवलं. म्हणलं की भाई असू ते, पब्लिकला कळालं पाहिजे लॉस प्रॉफिट जे काय होतंय ते सगळं. ठीक आहे, तर तुम्हाला मी सांगतो. तुम्ही बघू शकताय टुडेज ऍक्टिव्हिटी मध्ये जर तुम्ही गेला काय, तर टुडेज ऍक्टिव्हिटी मध्ये बघू शकताय तुम्ही. प्लेस पुढे आलं काय, बरं इट्स ओके, दाखवतोच की तुम्हाला. आता 56 रुपये ब्रोकरेज चार्जेस लागलेत. आणि हे आपलं रिजल पी 3,861, 3,861, 56 रुपये चार्जेस. अशा पद्धतीने टोटल 3,917 रुपये आपले गेलेले. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विषय झाला आहे. तर जाऊ द्या. बघा आता इकडं, मग आता हे एवढं आपलं झाले म्हणल्यावर ट्रेड सांगतो तुम्हाला कुठं घेतला एक्झिट काय. तर जसं की तुम्हाला मी सांगितलं आता 25,750. हे बघू शकताय खाली लाल एवढं मोठं आहे की त्याला काय म्हणायचं आता सांगा तुम्ही. हे जे जागी जर आपण उलटा ट्रेड घेतला असता फुटमध्ये, तर भाई एवढं प्रॉफिटच थांबला असता का शिखर भाई? तू गेला असता 1,000 रुपये प्रॉफिट करून. कधी शिकायचा, कधी काय व्हायचं, अवघड आहे विषय. तर पहिला निफ्टीला समजून घ्या इकडं. काय ही निफ्टी आपली. हा हा ओके, तर ही निफ्टी मार्केट इथं ओपन झालं. हा, मार्केट इथं ओपन झालं, गॅप अप ओपन झालं खूप डेंजर. आणि मार्केट काल एकदम रिव्हर्स डेंजर झालं होतं. सो इथं कॉल मध्ये जाण्याची शक्यता खूप होती. ठीक आहे, म्हणजे असं मला वाटलं. शक्यता काय, आता मला वाटण्यावर काय होत नसते. आपण लगेच इथं काय केला, प्लॅन केला ट्रेड पुलबॅकला इथं लगेच. हा, कॉलचा ट्रेड प्लॅन केला इथं बरोबर. ट्रेड प्लॅन केल्या थोडंसं एक 4-5 पॉईंट वगैरे गेलं असं, म्हणजे काय ढासळले खाली. हा, हे बघू शकताय. दुसरी स्कॅन्डल नाद ब्रह्मा, हे बघू शकता एकदम. अरे काय बेरिश कॅन्डल आहे का काय. आणि आपण स्टॉप लॉस लावलो नाही. आपण एंट्री केली आणि स्टॉप लॉस थोड्या वेळानं लावावं म्हटलं, म्हणजे एंट्री केल्यानंतर ना बघू म्हणलं लावू स्टॉप लॉस. एंट्री करताना स्टॉप लॉस लावला नाही. आणि ही जी काही कॅन्डल पडली, आता काय करता सांगा तुम्हाला. एवढ्या डेंजर जर कॅन्डल खाली आली एकदम, म्हणजे किती पॉईंट बघायला. आता ही 109 आणि 73 म्हणलं तरी 30 पॉईंटची कॅन्डल जर एकदम पडली, तर काय करणार आहे माणूस. हा, इट्स ओके, असू द्या. तर अशा पद्धतीने विषय झाला.
आणि मग इथं आपण ट्रेड घेतला होता, मग थांबलो थोडं खाली. आणि हे बघू शकता तुम्ही, आपलं काही इथं नाही गेला असेल. असेल इकडे गेलाय. नाद विषय असा आहे. मार्केट इथपर्यंत आलं, आपण थांबलो, क्लोज नाही केलं, इथपर्यंत आलं 41 पर्यंत. वरी गेलं मार्केट आणखीन एकदा बघू शकता. कॉस्ट टू कॉस्टला गेलं होतं, नाही केला एक्झिट. आपल्याला प्रॉफिट पाहिजे नाही तर लॉस असू दे. इथे एक्झिट बटन दाबायच्या ह्याच्यावर होतं, पण एक्झिट केलं नाही. परत खाली आलं, परत वरी गेलं, परत आणखी एकदा खाली आलं. इथं मी एक्झिट केला, म्हटलं जाऊ दे, इट्स ओके. आणि विषय काय झालाय माहिती आहे का तुम्हाला, सांगतो मी. इथपर्यंत गेल्यानंतर मार्केट ही जी लेवल आहे, ह्या लेवलला आल्यानंतर ना आपला जो आहे तो कॉस्ट टू कॉस्ट लॉस रिकवर पाहिजे होता इथं. पण इथं हे बघू शकता, इथं म्हणजे मार्केट थिटा डीके मध्ये अडकलं होतं. थिटा डीके मधनं मार्केट म्हणजे ही इंडेक्स मध्ये मुवमेंट होता, पण ह्याच्यामध्ये मुवमेंट नाही, ही साईडवेज चालू. ह्याच्यामध्ये मुवमेंट होत होता इंडेक्स मध्ये, पण प्रीमियम मध्ये मुवमेंटच होत नव्हता. डेंजर विषय होता. लाईव्हच रेकॉर्ड करणार होतो, पण म्हणलं जाऊ दे आता, इट्स ओके. तर अशा पद्धतीनं आपला मोठा एसिल गेलाय. आता तुम्ही बघत असाल 58 पॉईंट म्हणजे नॉट अ जोक. काय 58 पॉईंटचा आपला एसएल गेलाय, 60 धारा. तर 58 पॉईंटचा एसएल गेलाय अशा पद्धतीने. बाकी आता ही गाडी काय पोरं गल्लीतली अवघड आहे लय विषय. आता काय ह्यांना वरडायला गेलो तरी तो व्हिडिओ स्टॉप होतोय, वेळ नाही, आणखीन आपले लेक्चर करायचे. इट्स ओके, असू द्या. तर अशा पद्धतीने एवढा एसएल गेलाय मोठा. इच्छाच नाही राहिली माझी तर, पण आता बघू. हाय, मी टेन्शन घेऊ नका, करू काहीतरी. तर बघू रिकवर होईल की काय. त्याला एवढं ह्याच्या आधी पण झालायच की एवढा, काय ह्याच्यापेक्षा जास्त झालाय. पण ही ज्या म्हणजे जरा लायकीच्या बाहेरच. म्हणजे ही कसं एक लॉट मध्ये एवढं म्हटलं तर मग ही लयच झालं, लय म्हणजे डेंजर झाला. 60.1 घालायच्या लॉस मध्ये म्हणल्यावर राव, अवघड आहे ही विषय. असो, चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. उद्याच्याला लगेच डे 6 मध्ये बघू काय होते. घाबरू नका, मी हाय. चला बाय, टेक केअर, काळजी घ्या. मग निघा, चला. लाईक मारून सबस्क्राईब मारा तेवढं काय. हां, स्टॉप.